चांगल्या माणसाला शिवसेनेच्या नेतृत्वाने निवडून दिलं आणि जो विश्वास तुम्ही शिवसेनेवर दाखवला, विजय नाईकांवर दाखवला, प्रकाश गडेकरांवर दाखवला, त्या हिशोबाने पात्रण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच मंडळी कसं करू असं नाईक साहेब तुमच्या वतीने मी सगळ्यांना आश्वासन या ठिकाणी देतो. लोकप्रतिनिधी दर 5 वर्षांनी होता येतं, परंतु प्रामाणिक निष्ठावंत लोकप्रतिनिधी नाव ठेवण्याचं काम मात्र ते आपल्या हातात असतं आणि ते नाईक साहेब तुमच्या हातात आहे की येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षासाठी तुम्ही जे आश्वासन लोकांना दिला, तुम्ही ज्या निष्ठेने लोकांपर्यंत पोहोचला, तुमच्याबद्दल लोकांमध्ये जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही 5 वर्ष टिकवलं तरच आज खरं तर आपला जो सत्कार केला तो सार्थकी लागल्यासारखं या ठिकाणी निश्चित या ठिकाणी होईल. आज विकासाच्या बाबतीत खरं तर शिवसेना हा वेंगुर्ला तालुका शिवसेना हा शिवसेनेचा खरं तर बालेकिल्लाच राहिलेला आहे. आपल्याला माहिती असेल की सलग काही अपवाद सोडले तर सातत्याने या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच आमदार होता. शंकर कांबळे असू दे, त्यानंतर दीपक केसरकर असू दे. आता मधल्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर इथले आमदार बदलले, परंतु येणाऱ्या काळामध्ये विजय नाईक तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर या भागातला पुन्हा आमदार शिवसेनेचा होईल याची खात्री आम्हाला सर्वांना या ठिकाणी आणि त्यासाठी तुम्हाला नुसतं तुमच्या मतदारसंघामध्येच आहे तर या तालुक्याचे प्रश्न, या मतदारसंघाचे प्रश्न लोकांपर्यंत गेले पाहिजे. आज खरं तर लोकांच्या पेक्षा मोठ्या नसतात. कालच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही पैशाचा पाऊस सुरू झालेला आहे, त्या पद्धतीने जे काही राजकारण सुरू झालं आहे त्या राजकारणाला निश्चित लोक यापुढच्या काळामध्ये ऐकणार नाहीत. लोक निश्चितपणे अशा पैशाच्या राजकारणाला यापुढच्या काळामध्ये लोक निश्चित बाजूला करतील आणि तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची सुरुवात, प्रामाणिक कार्यक्रमाची सुरुवात आता सुरू झाली आहे, तशीच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर सुद्धा होईल. परंतु आपल्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे. आज उभे की या सरकारमध्ये जी अनेक कामं अपुरी आहेत, आज विरोधी पक्ष म्हणून आपला गट स्थापन झालेला आहे आपला 9 जणांचा, ते प्रश्न लोकांसमोर नेले पाहिजे, आपण सभागृहात मांडले पाहिजे. आज आपण जलजीवनची काम बघतोय की गेल्या 3-4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही कामं मंजूर झाली, सुरू झाली, परंतु या जिल्ह्यातील एकही कामात जलजीवनचं पूर्ण झालं नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर दिलेश आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आज म्हणतात की आंब्याचा पीक 5% सुद्धा पीक आलं नाही. शासनाने त्यावर ठोस कारवाई केली पाहिजे. शासनाने नुकसान लोकांना मदत जाहीर केली पाहिजे. ते अजून शासनाने जाहीर केले त्यासंदर्भात आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आज आपण बघित असाल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार घेतले, त्यांचे फॉर्म भरून घेतले, परंतु अजूनही ती भरती प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याच्यावर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. प्रश्न अनेक असतात, पण त्या प्रत्येक प्रश्नावर आपण लोकांसमोर राहिलो तर निश्चितपणे लोक आपल्या